तर नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती सगळे कट ऑफ ॲनालिसिस करत आहोत. आपण ॲनालिसिस याच्यासाठी करतो आहे की आपल्याला एक आयडिया येऊन जाईल की अगोदर काय कट ऑफ होते आणि आता यावर्षी टेटच्या डिफिकल्टीनुसार आलेल्या वॅकन्सीजनुसार आणि पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेल्या कॅन्डिडेट्सच्या माहितीनुसार आपल्याला ॲनालाइज करायला सोपं होईल आणि प्रिफरन्सेस द्यायला आपल्याला मदत होणार आहे. तर आज आपण जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदच्या प्रायमरी लेवलच्या याचा ॲनालिसिस करणार आहोत. मीडियम मराठी असणार आहे आणि बरेच विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे जिल्हा परिषदचे मागणी करत आहेत की त्याचं ॲनालिसिस द्या आम्हाला. तर इथेच आपण इंग्लिश मीडियमचे पण ॲनालिसिस करत आहोत सेम PDFsमध्ये. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले काय होतं की ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला मदत होते डिसिजन मेकिंगला आणि एक आयडिया येऊन जाते की आपल्याला सध्या जे मार्क्स आहेत आणि कम्पॅरेटिव्हली तुम्ही +20 मार्क्स करू शकता, +10 मार्क्स करू शकता डिफिकल्टी लेवलच्या त्या वर्षीच्या टेट वॅकन्सीज आणि विद्यार्थी संख्येनुसार. तर आता आपण पोस्ट आणि सब्जेक्ट वाईज बघूयात आणि त्यानंतर कॅटेगरी वाईज आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले मित्रांनो, अंडर ग्रॅज्युएट पोस्ट टीचर क्लास 1st to 5th म्हणजे 1ली ते 5वी अंडर ग्रॅज्युएट टीचरच्या पोस्टसाठी सगळ्या सब्जेक्टच्या इंग्लिश मीडियमसाठी आहे. पर्टिक्युलरली इंग्लिश मीडियमच्या एडेडच्या 128 जागांची जाहिरात होती. 128 जागांसाठी ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. फक्त 35 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 73वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. अंडर ग्रॅज्युएट टीचरसाठी सगळ्या सब्जेक्टसाठी मराठी मीडियमची एडेड पोस्टसाठी 110 जागांची ॲडव्हर्टाईज पोस्ट होती आणि नंतर आपल्याला इथे 110 कॅन्डिडेट इलिजिबल झालेले दिसतात रिकमेंडेशनसाठी. इथे कट ऑफ 122वरती तुम्ही बघू शकता. 1ली ते 5वीच्या अंडर ग्रॅज्युएट टीचरसाठी विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर PH आपल्याला इथे 94वरती कट ऑफ बघायला मिळत आहे आणि ऑर्फनसाठी तुम्ही इथे 85वरती कट ऑफ बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, ग्रॅज्युएट टीचरसाठी आता आपण बघणार आहोत 6 to 8साठी 6वी ते 8वी ग्रॅज्युएट टीचरच्या पोस्टसाठी लँग्वेज मराठीसाठी आणि लँग्वेजसाठी तुम्हाला लँग्वेजच्या विषयांसाठी इथे मीडियमचे बंधन नसते. तर एडेडसाठी म्हणजे ग्रँटेड पोस्टसाठी 49 ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होत्या. 49 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 116वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे आणि फिजिकली हँडिकॅपचा हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा 94वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. ग्रॅज्युएट टीचरचं मित्रांनो 6वी ते 8वीसाठी मॅथ्स आणि सायन्ससाठी मराठी मीडियमच्या ग्रँटेड पोस्ट 284 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 176 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि फक्त 45वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता फर्स्ट राऊंडचं आणि फिजिकली हँडिकॅपचा 139वरती विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. टोटल ॲडव्हर्टाईज पोस्ट होते मित्रांनो 571 आणि 370 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत 571पैकी. तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता आता एवढे कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. आणि अशा पद्धतीने आपण आता पोस्ट वाईज आणि सब्जेक्ट वाईज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदचं आपण ॲनालिसिस केलेलं आहे. यामध्ये आपण इंग्लिश मीडियम पण कवर केलेलं आहे आणि मराठी मीडियम पण कवर केलेलं आहे. आता आपण कॅटेगरी वाईज हा कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत. तर इथे ज्या ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होत्या मित्रांनो, ते आता तुम्ही बघू शकता की 1st सिरियल नंबरपासून तर तुम्हाला इथे 9व्या सिरियल नंबरपर्यंत 9-10पर्यंत 10व्या सिरियल नंबरपर्यंत शेड्यूल कास्टच्या पोस्ट बघायला मिळतात. त्याच्या ॲडव्हर्टाईज पोस्ट ह्या पहिल्या रोमध्ये आहेत. इकडे पहिले कॉलम जे आहे. त्यानंतर तुम्हाला रिकमेंडेड कॅन्डिडेट्स जे आहेत ते सेकंड कॉलममध्ये इथे बघायला मिळतात आणि इथे टेटचे कट ऑफ मार्क्स आहेत. तर तुम्ही आपल्या कॅटेगरीनुसार याला कम्पेअर करून बघू शकता. सब्जेक्ट वाईज आणि पोस्ट वाईज आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आता कॅटेगरी वाईज आपण इथे बघत आहोत. त्यानंतर मित्रांनो, शेड्यूल ट्राईबसाठी आपण बघतो. इथे शेड्यूल ट्राईबसाठी 17पर्यंत इथे आहेत विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि हे NA जिथे आहे तिथे विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनच्या त्या पोस्ट आहेत, म्हणजे ST जनरलच्या म्हणू शकता तुम्ही. आणि इथे मग बाकीचे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन मेन्शन केलेले असतं. त्याच पद्धतीने आता आपण अदर बॅकवर्ड क्लासचं बघूयात. OBCसाठी तुम्हाला इथनं 18पासून बघायला मिळत आहे तर 26पर्यंत 27पर्यंत तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. तर अशा पद्धतीने इथे विथ सगळे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन या ॲडव्हर्टाईज पोस्ट आहेत. हे नंबर ऑफ कॅन्डिडेट्स आहेत इलिजिबल झालेले रिकमेंडेशनसाठी आणि हा इकडे कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो त्या कॅटेगरीचा विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. आता इथे SBC म्हणजे ज्याला आपण स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणतो याचे पण इथे मेन्शन केलेले आहेत. NTBच्या इथे आहेत विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. तुम्ही चेक करून घेऊ शकता आपापल्या कॅटेगरीनुसार. आणि हे तुमचे ॲडव्हर्टाईज पोस्ट आहेत. परत सांगतं, ह्या आहेत तुमच्या नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इलिजिबल फॉर रिकमेंडेशन आणि इकडे कट ऑफ मेन्शन केलेले आहेत. त्यानंतर NTBमध्ये राहिलेल्या पोस्ट ज्या आहेत त्या PH ऑर्थो आणि एक्सटर्नल ऑर्फनचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन तुम्ही बघू शकता. पॉज करून तुम्ही तुमच्या कॅटेगरीचं व्यवस्थित ॲनालाइज करा सब्जेक्ट आणि पोस्ट वाईज. आता EWSच्या तुम्ही बघू शकता. EWSच्या 36 पासून इथे 45 पर्यंत सगळ्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्सच्या
हे ॲडव्हर्टाईज पोस्ट आहेत. इकडे कॅन्डिडेट्स रिकमेंडेड आहेत इलिजिबल जे आहेत रिकमेंडेशनसाठी आणि इकडे कट ऑफ तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने 571 पोस्ट होत्या टोटल. आपण कॅटेगरी वाईज सब्जेक्ट आणि पोस्ट वाईज ॲनालाइज केले आहेत. 370 कॅन्डिडेट्स इलिजिबल झाले होते रिकमेंडेशनसाठी. हे कॅटेगरी वाईज कट ऑफ आहेत. आपण ऑलरेडी वरती सब्जेक्ट आणि पोस्ट वाईज कट ऑफ बघितलेत. तुम्हाला आता ॲनालिसिस करायला सोपं होणार आहे आणि कुठल्या डिस्ट्रिक्टला तुम्हाला कसं प्रिफरन्सेस कसे द्यायचे आहेत तुम्हाला आता याला सगळ्या गोष्टीला तुम्हाला हे हेल्प होणार आहे. डिपेंड्स ऑन वॅकन्सीज यावर्षी किती येतात. दरवर्षी जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल त्यावेळेस वॅकन्सीज किती आहेत, टेटची डिफिकल्टी लेवल, आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲनालिसिस करून मग वाईज डिसिजन घ्यायचा आहे. तुमचे गाईड असतील, तुमचे फ्रेंड्स असतील, फिलॉसॉफर असतील, टीचर्स असतील, त्यांचे गायडन्स घेऊन तुम्हाला हे सगळे प्रिफरन्सेस भरायचे. प्रिफरन्सेस खूप मॅटर करतात मित्रांनो. प्रिफरन्सेस देताना खूप विचार करून तुम्हाला व्यवस्थित प्रिफरन्स द्यायचे आहेत. आता लेटेस्ट माहितीनुसार आता जे आहेत इन्फॉर्मेशन आली आपल्याला त्यानुसार 50 तुम्हाला फक्त कट ऑफ अपलोड हे प्रिफरन्सेस अपलोड करायचे आहेत. म्हणजे विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे. यामध्ये जर वाढ होईल भविष्यात तर त्यावरती अपडेट तुम्हाला चॅनलवरती मिळून जाईल. तर अशाच पद्धतीने व्हिडिओ आवडला असल्यास आपण बाकीचे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका सगळे कव्हर करतो आहोत चॅनलवरती. तुम्ही जाऊन चेक करू शकता. इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम पण आपण कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.